पाच महिला आहेत घरात. आपण जो बघितलं तर हा अपघात झालेला आहे आणि या अपघाताच्या पार्श्वभूमीवरती बोरसे कुटुंबांना जी हानी झाली आहे, कर्ता पुरुष त्यांच्या घरातला आज मृत्युमुखी पडले आहेत आणि सगळ्याच महिला आहेत. हे पाहून खरंच मन हेलावतं की आता यांचं जे भविष्य आहे ते त्याच्यापुढे आपण कसं करणार आहोत. त्यांनी जो प्रश्न विचारला तर आपण माहिती आहे की गेल्या काही काळापासून जे काही अपघात होत आहे त्यासाठी हायकोर्टाच्या निर्देशानुसार समिती केलेली आहे आणि हायकोर्टाचे निर्देश जे असतील त्या पद्धतीने कारवाई होणार आहे. तरी देखील महानगरपालिका ही आपले सगळे लोकप्रतिनिधी आम्ही सर्व संवेदनशीलतेने ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहतो आहोत. जो ट्रक ज्याने हे अपघात झाला तो पोलिसांकडे जमा आहे. ट्रक चालक कारवाई त्याच्यावर सुरू आहे, त्याला शोध घेता आहेत. पण तत्पूर्वी जे बोरसे आहेत ते स्वतः गाडी चालवत नव्हते, ते मागे बसले होते मित्राच्या टू व्हीलरवरती आणि त्यांनाही दुखापत झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबाला नक्की जो काही आर्थिक आधार द्यायचा आहे तो महानगरपालिका म्हणून आम्ही देऊ आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना देखील मानधनावरती घ्यायचा निर्णय असा आम्ही घेतलेला आहे. नक्कीच आपण बघितलं असेल की CCTV फुटेजमध्ये सगळं कैद झालेलं आहे. पोलीस त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत आहे. FIR दाखल झालेली आहे. ट्रकच्या खाली येऊन त्यांचा खरा ॲक्सिडेंट झालेला आहे, पण गाडी स्लिप झाली हेही तितकंच खरं आहे आणि त्याच्यामुळे याच्यात कॉन्ट्रॅक्टरची चूक असेल तर त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे. मॅडम, जे अपघातात मृत्यू झालेले त्यांना आपण 5 किंवा 10 लाख रुपये दिलेले, बरोबर, किंवा देण्याचा आपला मानस आहे. परंतु 5 लाख रुपये सगळ्यांना दिले आहे. फक्त जे वीर पत्नी होत्या, माजी सैनिक होत्या, त्यांना 10 लाख रुपये दिले, कारण माजी सैनिकांनी त्यांच्या लेटर हेडवर आमच्याकडे ती मागणी केली. परंतु सातपूर आणि आंबड जर बघितलं मॅडम, हा कामगार कष्टकरी वर्गाचा वर्ग आहे. परंतु या ठिकाणी हे मयत झालेल्यांसाठी, परंतु जे जखमी आहे त्यांचं काय मॅडम? ती जी कमिटी स्थापन केली आहे हायकोर्टाच्या निर्देशानुसार जखमी पण त्यांचा जो दवाखान्याचा क्लेम आहे तो करू शकता. हे महासभेत ऑलरेडी डिस्कस झालं आहे. GR आपण बघू शकता, त्यानुसार कारवाई. आता महापालिका या खड्ड्यांची जबाबदारी कधी स्वीकारणार, काय सांगाल? जबाबदारी जी आहे ती घेतलेली आहे. कामं सुरू आहेत. 80% खड्डे बुजलेले आहेत. मेंटेनन्स आहे. मेंटेनन्समध्ये कधीही परमनंट काम होत नसतं. मेंटेनन्सचा अर्थच असा आहे की ते वारंवार करण्याचं काम आहे आणि म्हणून जबाबदारी स्वीकारल्यामुळेच आपण हे जे काही लोकांचे अपघात होत आहे किंवा जे न्यायप्रविष्ट आहे, जे काही GR निघालेलं आहे, हायकोर्टाचे निर्देश आहेत, त्या पद्धतीने आपण कारवाई. परंतु पालकमंत्र्यांनी असं सांगितलं होतं ज्यावेळेस खड्डे बुजवण्याची मोहीम झाली होती त्याच्यामध्ये लिक्विड टाकून ते खड्डे पुरेपूर हे होईल, बंद होईल, परंतु पुन्हा पाऊस आल्यानंतर परत उखडले ते. त्याचं काय? की डांबर आणि खड्ड्यांचं कधीच डांबर असेल आणि पाणी असेल तर त्यांचा मेळ जुळत नाही. कुठलाही पाऊस असेल तर त्या दरम्यान आपण कोणताही रस्ता असा प्लेन करू शकत नाही आणि ही आपली टेक्निकल अडचण आहे. त्यामुळे त्या अडचणीसाठी जरी कोल्ड मिक्स अवेलेबल असलं तरी कोल्ड मिक्स किती वापरावं आणि कोणत्या किती मोठ्या खड्ड्यांसाठी वापरावं याला मर्यादा आहेत आणि त्यामुळे जे तांत्रिक गोष्टी आहेत त्या तांत्रिक गोष्टी त्या पद्धतीनेच मिलिंग मटेरियल असेल किंवा हॉट मिक्स असेल त्यांनी होत आहे. तर ह्या गोष्टींवरती सगळे काम करत आहोत. सर्व नगरसेवक लोकप्रतिनिधी आपण बघत असाल की रस्त्यावरती जिथे जिथे अडचणी येत आहेत तिथे उतरून सातत्याने खड्डे बुजवण्याचं काम हे महानगरपालिका करते आहे आणि त्यावरती आम्ही कंटिन्युअस एफर्ट्स घेतो आहे. ह्या ज्या गोष्टी शहरामध्ये घडत आहे किंवा आंबड सातपूरचा आपण बघितलं असेल, गेल्या आठवड्यामध्ये मी असेल, उपमहापौर असेल, हे उपमुख्यमंत्री साहेबांकडे गेलो आणि
नामदार उदयजी सामंत यांना देखील भेटलो आहोत आणि त्यांनी आम्हाला शाश्वती दिली आहे की MIDCचे रस्ते हे प्रामुख्याने त्याच्यासाठी निधी आपल्याला मिळणार आहे आणि त्याचा पाठपुरावा करून आम्ही नक्कीच 40 वर्षापासून जे रस्ते झाले नाही आहे खरं तर सातपूर अंबडचे, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कॉलनी रस्त्यांसाठी देखील एक विशेष निधी आपण सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडनं मागणी केली आहे आणि त्याच्यासाठी पण मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. सातपूर आणि अंबड ह्या रस्त्यांसाठी आम्ही आग्रही आहोत आणि त्याच्यासाठी पण पाठपुरावा आमचा सुरूच आहे. मॅडम 10 बळी ठेकेदारांवरती आत्ता कारवाई चालू आहे. निलंबन करण्याची गोष्ट FIR दाखल झालेले जसं मी तुम्हाला सांगितलं, जसं आम्हाला पोलिसांकडनं अहवाल मिळेल त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल.